कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिन्याजवळ पाईपलाईनला गळती लागली होती। ही गळती काढण्यासाठी खड्डा खोदला, पण गेले 8 दिवस गळती काढलेली नाही। त्यामुळे या खड्ड्यात झिरपणारं गळतीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आजूबाजूच्या घरात शिरले। या पाण्यामुळे प्रापंचिक साहित्याचं नुकसान होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई भासतीये, पण कोल्हापूर महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे लाखो लिटर पाणी गळतीमधून वाया जाते। ही गळतीही लवकर काढली जात नाही, त्यामुळे अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवतोय। मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिन्याजवळ पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली होती। या गळतीतून हजारो लिटर शुद्ध पाणी गटारीतून वाहून जात होतं। नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागानं या ठिकाणी गळती शोधण्यासाठी खड्डा खोदला, पण त्यानंतरही 8 दिवस झाले तरीही गळती काढलेली नाही आणि खड्डाही मुजवलेला नाही। परिणामी या गळतीच्या पाण्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात उमाळे लागलेत, त्यामुळे प्रापंचिक साहित्याचं नुकसान झाले। अनेक घरांमध्ये दररोज फूटभर पाणी साचत असून त्या पाण्याचा दररोज उपसा करावा लागतोय। या ठिकाणी असलेल्या रेशन धान्य दुकानात गळतीचं पाणी उमाळ्याद्वारे शिरून धान्यही भिजलंय। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं तातडीनं गळती काढून खोदलेला खड्डा मुजवावा अशी मागणी होतीये।